नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की माझा सकाळचा रुटीन कसा असतो। माझा मॉर्निंग रुटीन मी पूर्ण तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला, सकाळचे 6 वाजलेले आहे। सकाळचे 6 ते दुपारचे 12 तोपर्यंतचा जो रुटीन आहे तो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। सकाळी सकाळी उठून आधी बाहेरची झाडझूड, रांगोळी वगैरे हे माझे कामं असतात सकाळचे। तर सर्वात आधी उठून माझ्या तरी खूप मोठं संगण आहे, रोड आहे खूप मोठा, तर आधी मी ते पूर्ण झाडून घेत असते। मग नंतर पाणी वगैरे शिंपते, रांगोळी काढत असते। तर यानेच माझ्या दिवसाची सुरुवात होत असते रोज। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझी मुलगी आहे छोटीशी, 1-1.5 वर्षाची मुलगी आहे माझी शची। तर ती उठायच्या आधी मला सर्व कामं जेवढे होतील तेवढे करून घ्यावे लागतात, कारण ती जर उठली तर अजून कामं रेंगाळत चालतात। त्यासाठी मी ती उठायच्या आधी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी पटपट कामं करण्याचा प्रयत्न करत असते। सकाळी सकाळी कामांची खूपच गडबड असते, तर माझं झाडझूड वगैरे, नंतर पाणी शिंपणं आणि रांगोळी चालूच असतेच। तर दूधवाले दादा येतात, दूध घेऊन झाल्यानंतर लगेच मला परत रांगोळीला मी सुरुवात करत असते। तर माझी बाहेरची छोटीशीच मी डेलीसाठी रांगोळ्या काढत असते। तर कोणा दिवशी डिझाईन वगैरे काढत असते, तर कधी कधी टिपक्यांची रांगोळी काढत असते। तर आज देखील मी 7 ते 4 अशी टिपक्यांची रांगोळी काढत आहे। ही जी रांगोळी मी काढलेली आहे यामध्ये खूप कमी कलरचा वापर होत असतो। तर छान अशी टिपक्यांची छोटीशी रांगोळी आहे। तर कमी कलरमध्ये एकदम छान अशी दिसायला अतिशय सुंदर अशी ही रांगोळी आहे। तर आपल्याकडे जर कलर नसतील तर फक्त व्हाईटसुद्धा काढली तरीसुद्धा खूप छान दिसते ही रांगोळी। बाहेरची रांगोळी काढून झाली की मी आतमध्ये तुळशी आहे, तर तुळशीजवळसुद्धा रांगोळी काढून घेत असते। ते झालं की लवकरच उंबरठ्याजवळसुद्धा रांगोळी काढून घेत असते, म्हणजे बाहेरचं रांगोळीचं काम होऊन जातं। परत परत रांगोळी मला बाहेर काढायला यावं लागत नाही, म्हणून मी आधीच रांगोळी काढून घेत असते। तर उंबरठ्याजवळ रांगोळी झाली की नंतर मग आतमधले कामं करायला आपल्याला सुरुवात होऊन जाते, कारण बाहेरचे सर्व कामं आटपून जातात। तर आता उंबरठ्याजवळची रांगोळी झाली, आता मी जात आहे आतमध्ये। तर आतमध्ये रात्रीचे भांडे वगैरे राहिलेले असतात, तर ते आधी भांडे वगैरे आवरून घेते। तोपर्यंत पाणी वगैरे गरम करायला ठेवून दिलेलं आहे। भांडे आवरून झाले तर आता ब्रश वगैरे करून घेते, तोपर्यंत छान असं पाणीसुद्धा गरम होऊन जातं। रोज अंघोळ केल्यानंतरच मी घरातल्या कामाला सुरुवात करत असते। तर माझी रोजची सवय, जोपर्यंत अंघोळ होत नाही तोपर्यंत मला कामच उमजत नाहीत की कसं करावं, काय करावं। त्यासाठी मी सर्वात आधी बाहेरचे कामं आवरून घेते, त्यानंतर घरातले कामं आवरते। अंघोळ वगैरे झाली की नंतर मग घरातल्या सर्व कामांना सुरुवात करते। अंघोळ झाली म्हणजे सर्वात आधी झाडझूड वगैरे करून घेते, आवरून घेते सर्व, जेणेकरून बाकी सर्वजण उठतात तोपर्यंत माझं सर्व आवरण होऊन जात असतं। सकाळी लवकर उठून सर्व उठण्याच्या आधी जर आपण कामं आवरून घेतले तर आपले कामं जे आहे ते झटपट होतात, कारण जर पुरुष मंडळी उठली तर अजून त्यांच्यामध्ये, आणि जर समजा माझ्यासारखं जर शची लहान आहे तर तिच्यामुळे ते उठले म्हणजे आपला जो टाईम आहे कामाचा तो वाढतच चालला जातो। जिथं आपण 10 मिनिटात काम करतो तर त्याला अर्धा तास 1 तास वाढत चाललो जातो। त्यासाठी आपण जर जेवढं लवकर होईल तेवढं जर सर्वांच्या आधी उठून जर कामं केले तर आपले कामं तेवढेच लवकर होतात। चला, तर आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, मी झाडझूड वगैरे सुद्धा करून घेतली। झाडझूड झाली, आता नाश्त्याचं आणि चहा पाण्याचं बघते। तर असं, कारण आता मामाचे आणि शशीचे बाबासुद्धा उठलेले आहेत, तर सर्वात आधी त्यांना चहा गाळून दिला, सोबतच दूधसुद्धा तापून घेतलं एका साईडला। सोबत नाश्त्यासाठी वरण भाताचं कुकरसुद्धा आता लावून देते, जेणेकरून आमचं चहा पाणी होतं आहे तोपर्यंत नाश्ता तयार होऊन जात असतो। सर्वजण चहा वगैरे घेतात तोपर्यंत मी तयारी करून घेत असते, कारण अंघोळ झाली लगेच मी कामाला लागलेली असते, त्यामुळे केस वगैरे विचरायचे राहून जात असतात माझे, म्हणून मी आता केस वगैरे विचरून घेते, नाहीतर मग दिवसभर ते तसेच राहून जातात। त्यासाठी आता आधी केस विचरून घेते। मी बेडरूममध्ये गेली तर शची झोपलेलीच होती, तसं मी बेडरूमचा दरवाजा आहे तो बंदच ठेवत असते, कारण बाहेरचा आवाज तिला जायला नको, ती झोपलेलीच राहायला पाहिजे जास्त वेळ। पण मी जशी बेडरूममध्ये गेली, आता आधी ती झोपलेली होती, मी तयारीला सुरुवातच केली तर बाई उठली झोपमधून, आणि आता बस सुरू झालं, आता पूर्ण दिवसभर तेच चालणार आहे, आई 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 करत तिला ना। आता तर काही नवीनच सवय पडलेली आहे तिला, आई मला कडेवरच की असं सुरू असतं। तर आता तिला सांभाळून सुद्धा मी झटपट माझे कामं आवरत असते। तर हे बघा, आता केस विचारताना सुद्धा ती आधी आरशासमोरच उभी राहून जाते, आता केस कसे विचारवा, पण तसंच मी आता केस वगैरे सुद्धा विचारून घेतले, आणि तिला सोबत घेऊनच माझी पूर्ण तयारीसुद्धा आता झालेली आहे। तर आता शशीसुद्धा फ्रेश वगैरे झाली, तिची एक चांगली सवय आहे की ती झोपमध्ये सू करत नाही। झोपेतून उठल्याबरोबर तिला बाहेर नेलं म्हणजे ते सू करून घेत असते, सांगते सुद्धा तशी की आई मला सू आली म्हणून। तर आता ही गोष्ट तिची लहानपणापासून खूप छान आहे, ती लहानपणीसुद्धा म्हणजे झाली तेव्हापासूनच ती कधीच झोपमध्ये सू करत नाही।
चला तर आता शची फ्रेश वगैरे झालेली आहेत आणि सर्वजणांचा सुद्धा आता नाश्त्याचा टाईम झालेला आहे. तर आज मी पालक वरण आणि भात असं नाश्त्यामध्ये बनवलेलं आहे आणि सोबत शची सुद्धा जेवण करते. तर शची सुद्धा भात दही असं सर्व काही आहे सोबत जेवायला. तर शची सुद्धा आता थोडंसं भात दही पालक वरण, कारण तिला आता हळूहळू सर्व गोष्टी चालू केलेल्या आहेत. तर तिखट कमी प्रमाणात, पण भाजी वगैरे असं मी तिला आता चालू करत आहे. तर आता शचीने सुद्धा नाश्ता वगैरे केला आणि आमचा सर्वांचा सुद्धा आता नाश्ता झाला, म्हणजे शचीच्या बाबांचा आणि मामाजींचा. तर आता आलो आहेत आम्ही बाहेर. तर बाहेर झाडांना पाणी वगैरे टाकून देते. थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा झाडांना रोज पाणी टाकावं लागतं. एक दिवससुद्धा झाडांना जर नाही पाणी टाकलं तर लगेच त्यांचे मानव टाकून देतात. ते ओळखायला येतं की यांना आज पाणी नाही येत, म्हणून पुन्हा असे पानं गळलेल्यासारखे वाटतात त्यांचे. तर चला आता मी सर्व झाडांना पाणी वगैरे टाकून झाले आहेत. आता फुलं वगैरे तोडून घेते. तर आमच्या तरी मोगऱ्याचं पण झाड आहे आणि चांदणीचं झाड आहे. तर त्यांचे दोघांचे काही गुलाबाचं असं 2-3 झाडांचे फुलं मी तोडून घेतले आणि आता करते देवपूजा. मी रोजची देवपूजा कशी करते याचा मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिली. इथं फक्त फोटो शेअर करत आहे तुमच्यासोबत. चला तर आता देवपूजा आटपून लवकरच लागते कामाला, कारण की मामाजी आणि शचीचे बाबा दोघं पण ड्युटीवर जात असतात. त्यासाठी त्यांना सकाळीच ड्युटीवर जायचं असे 10 वाजेपर्यंत. तोपर्यंत माझं स्वयंपाक वगैरे टिफिन रेडी झाला पाहिजे आणि सोबतच कामंसुद्धा बाकीचे आटपून घ्यायचे असतात, कारण अजून ते गेले म्हणजे अजून शचीला सांभाळायचा प्रश्न पडतो. कारण असं ते असेपर्यंत थोडंफार तरी त्याच्यावर लक्ष ठेवतात, त्यामुळे एवढं काळजी वाटत नाही. तर चला मी लवकर स्वयंपाकाला लागली आता. तर आता वांग्याची भाजी आणि पोळी असं मी स्वयंपाक बनवत आहे. त्यासाठी मी आधी वांगे कापून वगैरे घेतले, धुवून घेतले. त्यानंतर लसूण जिरं कुटून घेतलं. छान असं तेल तापल्यानंतर लसूण जिरं टाकलं, मोहरी टाकली. ते छान प्रकारे झालं की त्यामध्ये जे वांगे आहेत ते टाकून घेतले. त्यानंतर मसाले वगैरे सुद्धा टाकून घेतले. सर्व वांगे छान असे मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतून घ्यायचे. छान 2-3 मिनटं ते त्यामध्ये शिजू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि नंतर वरतून मग थोडंसं मीठ आणि सांबार वगैरे असं आपण टाकणार आहोत. हे छान असे नरम वांगे होते, बिया नव्हत्या वांग्यांमध्ये, त्यामुळे याला जास्त पाणी लागलं नाही. थोडंसं अर्धा ग्लास पाणी मी टाकलं, त्यामध्येच ते वांगे छान असे शिजूनसुद्धा आले आणि सोबतच थोडंफार पाणीसुद्धा म्हणजे रस्सासुद्धा त्यामध्ये राहिला. तर चला आता भाजीसुद्धा झालेली आहे. सो भाजी झाली तोपर्यंत इकडे मी कणिकसुद्धा मळून घेतली होती. आता पटपट पोळ्यासुद्धा लाटून घेते. टिफिन भरायच्या आधी स्वयंपाक रेडी पाहिजे, त्यासाठी मी लवकरच स्वयंपाकाला लागते आणि पटपट स्वयंपाक करून घेते. तर टिफिन भरायच्या माझा अर्धा 1 तास आधी स्वयंपाक होऊन जातो, जेणेकरून स्वयंपाक थोडा थंड होतो आणि त्यानंतर मी टिफिन भरत असते, जेणेकरून ते गरम गरम न राहतात. त्याला कारण काय होतं की गरम गरम जर टिफिन आपण भरला तर टिफिनचा जो स्वयंपाक असतो आपला तो खराब होतो. एक तर घामाने पोळ्या सर्व चिकट होतात. सोबतच जर भाजी गरम भरली तर ते सुद्धा खराब होत असते. आणि आता जर टिफिन भरला तर समजा त्याला 1-2 कोणा दिवशी तर यांना 3-3 वाजता जेवण करायला, त्यासाठी गरम टिफिन कधीच भरायचं नाही, थोडंसं थंड होऊ द्यायचा, त्यानंतर आपण टिफिन भरायचा असतो. हे बघा शची काय करत आहे. आता मी माझा स्वयंपाक झाला, सर्व भांडे आवरून ठेवलेले आहे तिथं. तर आता हे भांडे घासायचे बाकी आहेत. तर शची चालली तिचं खेळणं सोडून, फक्त आता जसे मोठे होत होते तिला दुसऱ्या गोष्टींची उत्सुकता वाटते, त्यामुळे आता ती चालली भांडे घासायला. तर शेवटी मी तिला तिथून उचललं, तिच्या बाबाजवळ नेऊन ठेवलं. तर म्हणे मला जेवण करायचं आहे, म्हणून तिला भात दिला. तर भात, कारण तिने आधीच भात खाल्लेला होता, नाश्ता झालेला होता तिचा, तर खायचा नव्हता, पण नाही मला पाहिजे केलं. तिथं दिलं तिला खायला. तर पूर्ण सोप्यावरती भात सांडून ठेवला. म्हणजे कामं तर कामं वाढवायची, कामं मुलं करत असतात, पण तरीसुद्धा पेशन्स ठेवायचे, कारण आपण जर पेशन्स ठेवले तर आपल्याला चिडचिड होत नाही, नाहीतर खूप भयंकर चिडचिड होते. तर ती फक्त 5-1 मिनटं थांबली तिच्या बाबाजवळ आणि वापस परत माझ्याजवळ चाली. शेवटी तिला तिथं पायरीवर बसूनच मला भांडे घासावे लागतात. मुलं जसे मोठे होतात तर तसे ते असेच कामं करत असतात. आता अशाची 1-1.5 वर्षाचीच आहे, तर त्यामुळे खूपच त्रास देते असं म्हटलं तर, कारण त्यांनाच ते उत्सुकता, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट करायला बघतात आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. चला तर आता माझे भांडे घासणे झालेच, तोपर्यंत मामाजी निघालेत आता ऑफिसला जायला. तर मी त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला. तर भाजी पोळी सोबतच आमच्या इथं चटणी स्पेशल आहे. मी तुझ्यासोबत चटणीचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे, चटणी मी कशी बनवते. त्यासोबत आम्हाला प्रत्येक जेवणासोबत चटणी पाहिजे, तर चटणी कांदा वगैरे असं सर्व मी टिफिनमध्ये पॅक केलं. आणि आता मामाजी निघाले तर ऑफिसला जायला. तर शचीसुद्धा त्यांच्या मागे लागली, रडपड केली थोडीशी तिने. शेवटी तिला समजून गांडलं आतमध्ये आणि अंघोळ वगैरे करून दिली.
तर आता तिची अंघोळ झाली तर तयारी चालू आहे. आणि आता तयारी झाली म्हणजे आज तिने दूध घेतलेच नाही, सकाळपासूनच दूध पिलं नाही आहे. आधीच ती उठली तर आमचं नाश्त्याचं झालेलं होतं तयार, तर तिलासुद्धा नाश्ताच करायचा होता म्हणून तिने नाश्ताच केला डायरेक्ट. तिनं दूध घेतलंच नाही आहे, तर आता ती दूध घेईल आणि थोडा वेळ झोपेल. दूध प्यायची पण मुलांची खूपच नखरे असतात. इकडे तिकडे शची तर खूपच इकडे तिकडे पळते आणि दुसरी मुलंसुद्धा तेच करतात, इकडे तिकडेच पळत राहतात. दूध म्हटलं म्हणजे त्यांच्या नाकावर रागच येतो आपण दुधाचं नाव काढलं म्हणजे. हिचंसुद्धा तसंच आहे, हिला चहा चहा करून सांगावं लागतं की नाही हे चहा आहे, तर तेव्हा ती कुठं पित असते. कारण घरात सर्व चहा पितात, आत्या मामाजी आणि शचीचे बाबा हे सर्व चहा पितात, तर तिला सांगावं लागतं की हे पण चहाच आहे. तेव्हा ते कुठं ते चहा करून दूध पित असते. तिला खेळण्यांमध्ये गुंतवले वगैरे, लाडीगोडी लावून आता मी दूध दिलेले आहे पहिला. तिचं दूध पिणं वगैरे झालं आणि मी आता माझं किचन आवरायचं बाकी होतं, तर किचन आवरून घेतलं. सर्व गॅसवटा वगैरे आवरून घेतला आणि भांडे पण तिथं ठेवून दिले. त्यानंतर आता बेडरूम आवरायची वेळ आलेली आहे, कारण शची झोपलेली असल्याकारणाने माझे बाहेरचे कामं तर झालेले होते, पण आतमधलं बेडरूम आवरायचं बाकी होतं. तर आता बेडरूम आवरून घेते आणि त्यानंतर मग कपडे वगैरे करणार आहे. तर आता सर्वात आधी आम्ही खाली झोपत असतो, कारण शची जशी 4-5 महिन्याची झाली, तिनं पलटी मारली तेव्हापासून आम्ही खाली झोपत असतो. तर सर्वच काम बेड खाले म्हणजे गाद्या खालेच असतात, तर गाद्या वगैरे रोज बाहेर नेणं, पुसणं, झाडणं सर्व करत असते मी रोज. तर गाद्या बाहेर नेल्या, झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि वापस आता गाद्या वगैरे सेट करून घेते. ते सेट करतच असते. तर शची तिला सेट करताना दिसली तर ती डायरेक्ट झोपायलाच येते, मला झोपच आली म्हणते. जशी पण तिला गादी खाली टाकताना दिसली तर तिला झोप यायला लागून जाते. माझं ते आवडणंच झालंच. तर तिचे बाबा निघाले आहेत ऑफिसला जायला, तर मी त्यांचा टिफिन पॅक केला. ती बाबासोबत बोलत होती, पण तिला टिफिन दिसलाच. मी आली घेऊन, तर तीच घेऊन चालली, मीच नेते म्हणते बाबाजवळ. तर चाललं आहे तिचं फिरून एकाच्या तिकडे टिफिन घेऊन. चला तर आता शचीचे बाबासुद्धा गेलेत ऑफिसला आणि शचीला काही झोप येत नाही आहे आणि माझे कपडे बाकी आहेत, तर मी पटपट कपडे धुवून घेते. पण शचीलासुद्धा सोबतच ठेवावं लागतं, नाहीतर तिला जर इकडे तिकडे ठेवलं तर ते काय कार्टूनपणा करून टाकेल काही सांगताच येत नाहीत. म्हणून शची, आणि तसं पण मी जिथं असतं तसं ते माझ्या जवळजवळच राहते हमेशा. आणि कपडे पाणी गोष्ट तर खूपच आवडते. पाणी म्हटलंच म्हणजे तिला खूप आवडतं आहे, खूपच ओलं व्हायला आवडते. तिला जर म्हटलं की बाळा थंडी आहे किंवा तू ओली नको, तुला सर्दी वगैरे होईल, तर तिला जास्त झूर येतो, जास्तच पाणी खेळत असते. तर त्यासाठी मी जेवढं होईल तेवढं घाईघाईत करण्याचा प्रयत्न करत असते, तरीसुद्धा ती प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करतच असते. तर आता मी शचीला घेऊनच कपडे धुवून घेतले, कपडे धुतले, पिळले. त्यानंतर आता तिला थोडंसं खेळण्यांमध्ये गुंतवते, कारण आता मी इथं जर साफ वगैरे करायचं म्हटलं तर तिला सटकायची भीती असते आणि तीच माझ्या आधी मीच ब्रश घेते, मीच घासते, असे चालू असते. त्यासाठी तिला आतमध्ये थोडंसं नेलं आणि थोडं खेळण्यांमध्ये गुंतवलं आधी. त्यानंतर मी कपडे पिळून घेतले आणि आता इथलं जे पोर्च आहे तो सुद्धा घासून घेते, कारण रोज थोडंफार, कारण आपण मोठे माणसं सांभाळून चालतो. शची कशी लहान आहे त्यामुळे हा पोर्च रोजच घासावं लागतं, कारण साबणाने वगैरे चिकट होत असते. त्यामुळे मी भांडेसुद्धा आणि पोर्चसुद्धा रोज घासत असते, कारण थोडंसं पण चिकट झालं. शची आधी नवत माझं लक्ष चुकून कधी जाईल काही सांगता नाही, तरी मी 24 तास त्याच्यावरती लक्ष ठेवूनच असते, मग ती कधी जाईल काही सांगताच येत नाही आणि पळवते. त्यामुळे मी रोजच पोर्च घासत असते. आपण जर एक दिवससुद्धा साफसफाई नाही केली ना तर खूपच घाण होऊन जाते आणि त्यात लहान मुलं असलं म्हणजे जास्तच केअरफुल राहायला पाहिजे. म्हणून आता मी पूर्ण माझं जे पॅसेज वगैरे आहे ते सुद्धा घासून घेतला. त्यानंतर बेसिन वगैरे सुद्धा सर्व घासून घेतलं, सर्व साफसफाई झाली. आणि त्यानंतर आता मी कपडे वगैरे घेऊन वरती आलेली आहेत. तर वरती मी आधी कपडे वगैरे सुकायला टाकून घेतले. तो सोबतच शचीवर लक्षसुद्धा ठेवावं लागतं, कारण की ती डुकून बघते वरून. त्यासाठी तिला घेऊनच कडेवर घ्या, एक तर मग तिला पायांमध्ये धरून चालावं लागतं. तर घेऊनच तिला मी कपडे वगैरे सुकू घातले. कपडे सुकू झाले आणि आता आलीत मी खाली आणि शचीला थोडंसं जेवण वगैरे दिलं. तर ते जेवण करायचं नाही म्हणत होती, म्हणून तिला आता खूप भयंकर झोप आलेली आहे, तर तिला आता मी आधी झोपवलं. चला तर आता मी सुद्धा जेवण वगैरे करून घेते आणि आता माझे सकाळचा पूर्ण रुटीन संपत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे माझा हा शचीसोबत माझा सकाळचा रुटीन नसतो रोजचा. तर माझा हा रोजचा रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. आशा करते की तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.